हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. तर मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांची पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर शासनाच्या वतीने बदली करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 30/8/2024 रोजी सकाळी नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्याकडून पदभार स्वीकारला. मनीषा आवाळे या कार्यालयात आल्यानंतर त्यांनी नूतन सीईओ कुलदीप जंगम यांचे बुके देऊन स्वागत केले. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसण्यासाठी आवाळे यांनी जंगम यांना विनंती केली, परंतु जंगम यांनी अतिशय आदरपूर्वक आणि नम्रपणे वरिष्ठाचा मान राखत आवाळे यांना मॅडमनाच त्याच खुर्चीवर बसण्याची विनंती करत स्वतःला बाजूला असलेली खुर्ची हाताने घेऊन त्यावर ते बसले. त्यावरून कुलदीप जंगम यांच्या नम्रपणेची जिल्हा परिषदेमध्ये चर्चा होत आहे. मावळत्या सीईओ आवाळे यांच्याकडून बरेच वेळा त्यांनी जिल्हा परिषदच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात नवे सीईओ जंगम यांचे स्वागत आणि बदली झालेल्या मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने निरोप दिला. जंगम यांनी यावेळी उपस्थित त्यांना आवाळे यांनी सुरू केलेले उपक्रम आणि जिल्हा परिषदेला लावलेली शिस्त ही कायम ठेवणार असल्याचे सांगितले. कोणताही मुख्य कार्यकारी अधिकारी आपापल्या पद्धतीने कामकाज करतो, आपल्या स्वतःच्या संकल्पना आणि वेगवेगळे उपक्रम राबवितो. मागील सीईओचे उपक्रम अथवा संकल्पना त्यापुढे सुरू ठेवल्या जात नाहीत असा जिल्हा परिषदेचा इतिहास आहे. त्यामुळे जंगम यांचे कामकाज कशा पद्धतीने चालेल याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.